हाय हॅलो स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्या मुलींच्या शाळेत दिंडीचा कार्यक्रम. तर विठ्ठलाची दिंडी जाणार आहे शाळेतून ह्यांच्या. तर पहा, त्यांना साड्या नेसवताना मी व्हिडिओ केलेला आहे. पहा, तर दोघींना मी ब्लाऊज वगैरे घालून घेतलेले आहे. दोघी मुलींना पण. गौरी चिमूच्या शाळेत आहे दिंडीचा कार्यक्रम. तर गौरी चिमूला मी साड्या नेसवणार आहे, काष्टा साडी. तर तुम्ही पाहू शकता. तर मी दोघींनाही ब्लाऊज वगैरे घालून घेतले. तर आता साडी नेसवत आहे मी चिमूला आधी. तर पहा, साडीचा मध्यभाग घेतलेला आहे. तर चिमूला मी गाठ वगैरे मध्ये मारून घेऊन मागील भाग तयार करायचा. मागील भागाच्या पट्टी वगैरे तयार करून घ्यायची आहे. तर पहा, अशा प्रकारे मी पट्टी वगैरे तयार करून खोचून द्यायची आणि पुढील पदराची साईड वगैरे घेऊन आपण पुढच्याही पदराची तयारी करून घ्यायची. तर पहा, असं मी पट्टी करते. मला जसं येईल तसं मी म्हणजे पाहून बघत आहे. मी फर्स्ट टाईम साडी नेसवत आहे मुलींना माझ्या. तर पहा, मी कशी नेसवत आहे साडी मुलींना. तर ही माझ्या बहिणीची मुलगी आहे चिमू. तर ती मुंबईला गेल्यामुळे मीच दोघींना पण साडी नेसवत आहे. तर पहा, अशा प्रकारे मी साडी नेसवत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण वॉच करा प्लीज सर्वांनी. तर पहा, असा गोल गोल गुंडाळा करून आतमध्ये खेचून द्यायची मागच्या बाजूने साडी ही. आणि पुढील बाजूचा पदर वगैरे करून पिन लावायची. मग झाली, साडी तयार होते लगेच. तर पहा, अशा प्रकारे मी खोचून दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. जसे येईल तसं मी नेसवलेली आहे साडी. तर पहा, असं घ्यायचं आणि पदराची साईड पण दोन्ही पायांच्या मधून घ्यायचे. पुढे गोल गुंडाळा करून घ्यायचं आणि त्याची पदराची पिन करायची आणि मागील बाजूनी एक पदर ओढला की बरोबर काष्टा होतो. एकदम मस्त दिसते बरं का साडी. तुम्हाला शेवटी दाखवते मी लुक कसा आहे ती. तर तुम्हाला कसा वाटला, म्हणजे साडी, मी नेसवलेली साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मला. तर पहा, माझी मुलगी गौरी ही आलेली आहे. तर मुलं खूप गोंधळ करत होते आणि खूपच रडत होता माझा छोटा मुलगा. त्यामुळे गौरी त्याला बाहेर सोडून आलेली आहे आजीपाशी. तर पहा, मग मी साडी नेसवून चिमूला साडी नेसवली आधी. मग नंतर ना गौरीला नेसवली. ही पहा, चिमूच्या आता पदराची पिन लावायची आता इथे. खूप म्हणजे खूप त्रास होतो साडी नेसवताना. मला आज अनुभव चांगलाच मिळाला आहे. खूप म्हणजे छोट्या मुलींना साडी नेसवणं सोपं नाही बरं का. मोठ्या मुलींना कसं पण नेसवता येतं, पण छोट्या मुलींना साडी नेसवणं खरंच सोपं नाही आहे. तर पहा, ही माझी मुलगी गौरी. आता हिला साडी नेसवत आहे मी. तर पहा, अशा प्रकारे साडी नेसवत आहे मी. पहिल्यांदा मधील भाग घ्यायचा साडीचा, मग तिथून एक गाठ मारायची आणि नंतर ना दोन्ही पायांच्या मधून मागील बाजूचा पदर काढून घ्यायचा आणि मागील बाजूची पट्टी तयार करायची. अशी पट्टी तयार करून घ्यायची मागील बाजूची. पहा, मी दाखवते तुम्हाला. मी अशी केलेली आहे. अशा प्रकारे पट्टी तयार करून घ्यायची आणि मागील बाजूस खोचून द्यायची आणि नंतर ना पुढील भागीही तसंच करायचं. तर पहा, खूप म्हणजे खूप गोंधळ चालू होता मुलांचा. त्यामुळे मी कॅमेरामध्ये जो आवाज आलेला आहे तो नाही दाखवला. तर पहा, इथं आम्ही कसं करत आहोत. एवढं जे रडत होते ना मुलं, काय सांगूच नका तुम्ही. रिअल जर व्हिडिओ पाहिला असता तर खूप म्हणजे खूप म्हटलं असं किती ओरडतात लहान मुलं. खूप गोंधळ चालू होता लहान मुलांचा. 5 मुलं म्हणजे सर्व मिळून 5 मुलं होते तिथे. तर मोठ्या दोघींना साड्या नेसवायच्या होत्या आणि बारके 3 खूप म्हणजे खूप गोंधळ करत होते. आणि त्याच्यातून अधूनमधून माझा छोटा मुलगा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होता. खूप म्हणजे खूपच गोंधळ चालू होता आणि त्याच्यात मुलींचं जायचं टायमिंग खूप लवकर होतं. साडी नेसून दिंडीचा कार्यक्रम लवकर निघणार होता आणि मुलींचा कार्यक्रम लवकर होता, त्यामुळे खूपच गोंधळ झाला. तरी सकाळी सगळी कामं आवरून मी ह्यांना साड्या नेसवल्या आहेत. सकाळपासून मी खूप प्रयत्न करते साडी लवकर नेसून पाठवायचा, तरीही थोडा उशीरच झालेला आहे मला. तर तुम्ही पाहू शकता, मला म्हणजे जमत्यात साड्या नेसवायला, पण एवढं जास्त नाही आहे. कधी अधूनमधून नेसवते मी. तर पहा, मी असं केलेलं आहे. मी आधी हायसच म्हणजे असं खोचलं आहे, नंतर ना त्याची पट्टी तयार करते मी. तर पहा, मी तुम्हाला दाखवते कशी केली आहे.
तर तुम्ही पाहू शकता कसं आहे ते. मला जेवढं येईल तेवढा मी प्रयत्न केलेला आहे. आणि खूपच गडबड होती, त्यामुळे जरा भीती पण वाटत होती मुलींना जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून मी कसं तरी केलेलं आहे फास्टमध्ये. तर बघा माझी मुलगी कशी पाहत आहे बघा. तिला खूप राग आलेला आहे. तर पहा, खूप म्हणजे खूपच लहान मुलांना साडी नेसवणं खूपच अवघड आहे बरं का. आणि आमच्या मुलींचं कसं आहे बरं का, एकदा साडी नेसलेली नंतर ना ती साडी नेसायची नाही. म्हणून तिच्या पप्पाने विकत साडीचं आणणं बंद केलं. 2-3 साड्या आणल्या होत्या विकत आम्ही, पण त्या साड्या घालायलाच नको बोलतात त्या. म्हणून मग आम्हीच घरी शिकलो साड्या नेसवण्यासाठी. मग मी प्रयत्न करते जसं येईल तसं. तर आमच्या मुलींचा पण हट्टीपणा खूप आहे. एकदा साडी नेसलेली नंतर ना ती साडी घालायची नाहीच कसली. तर म्हटलं मग चला तुम्हाला आज मी साड्या नेसून पाठवतेच. मग साड्या वगैरे नेसवल्या. हा पहा, हा कसा मधी करत आहे. बहिणीचा मुलगा आहे हा माझ्या. पहा शिव आहे हा, कसा मधी करतो. खूप म्हणजे खूप आगाऊपणा करतात मुलं, काही सांगूच नका. अधूनमधून तवर हिच होस्तर ह्याचं चालू असतं. एवढं रडत होते ना, काय सांगू तुम्हाला, एवढं रडत होते आज. खूप रडले सगळेजण. तर पहा कसं गौरी मोहर काम करत आहे तिचं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी साड्या नेसवत आहे. जर कोणाला माहीत असेल, तर काही चुकलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगू शकता तुम्ही. मी जास्त पिनांचा वापर केलेला नाही आहे बरं का. मी फक्त 2च पिनांवरती पूर्ण साडी म्हणजे अटॅच केलेली आहे. फक्त 2 पिनांवरती साडी अटॅच केलेली आहे. फक्त पदराला एक पिन दिलेली आहे आणि मागच्या एका प्लेटला एक पिन दिलेली आहे. नंतर ना मी कुठेही पिन लावलेली नाही आहे साडीला. मुली खूप कंटाळून जातात साडी नेसवण्यासाठी. 1-1 तास तरी कंप्लीट जातो मुलींना साडी नेसवण्यासाठी. एवढा कंटाळलेत ना मुली. गौरी तर खूप वेळ बसली होती चिमूची साडी नेसवस्तोवर. गौरी खूप वेळ बसली होती आणि तिला भूक पण लागली होती बरं का. तिने सकाळपासून काही दिकून खाल्लेलं नव्हतं आणि वाजले होत्या 9. सकाळी उठलेली किती 6ला उठलेली ती सकाळी आणि तिथून चहा फक्त पिली आहे बघा. चहा पिऊनच ती डायरेक्ट इथं मायापाशी 9 वाजोस्तोवर माझ्यासोबतच होती. मम्मी उरक, मला साडी कधी नेसवायची, मम्मी उरक, मला साडी कधी नेसवायची. चिमूला 1 तास गेला, गौरीला 1 तास गेला. एवढा टाईम गेला काय सांगूच नका. तरी मी लवकर उठून 5ला उठून मी सगळी कामं आवरून ह्यांना साड्या नेसवल्या आहेत. सकाळपासून माझ्या मागे आहे दोघीच्या दोघी. कधी साडी नेसवणार आहे तुम्हाला, कधी साडी नेसवणार आहे तुम्हाला. तर पहा, मग मी म्हटलं चला आता आपण साडी नेसू. मग म्हटलं मी व्हिडिओ चालू करते. मग व्हिडिओ वगैरे चालू करून ठेवला. तिथून अधूनमधून मुलांनी मोबाईल पण खाली वगैरे पाडला. त्यामुळे एडिटिंग वगैरे करून आता मी असा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला साडीचा पूर्ण ही दिसणार नाही आहे, कारण की मुलांनी मोबाईल ना चुकून मी पण पाहिलं नाही, लक्ष दिलं नाही. मुलांनी वरती केलेलाच मोबाईल माहीत नाही. नाहीतर तुम्हाला पूर्ण साडीचा लूक दिसला असता, मी कशी नेसवली आहे साडी ती. तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि पूर्ण वॉच करा व्हिडिओ. तर आता इथं ब्लाऊजला आणि पदराची पिन ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची. तर पहा मला पण खूप राग आलेला होता, कारण मुलांनी एवढा गोंधळच केलता काय सांगूच नका. तर पहा कसे करत आहे गौरी. पाय दुखत होते तिचे, त्यामुळे ती तशी करत होती. खूप वेळ म्हणजे खूपच वेळ लागला मला साड्या नेसवण्यासाठी. आणि कसं हाताखाली एखादं जरी असं म्हणजे लहान मुलं असल्यामुळे ना, जिथं ठेवलेली वस्तू आहे ती तिथं घावतच नव्हती. मी ठेवलेली एकीकडे आणि घावत होती एकीकडे. लहान मुलांनी इकडून उचलून तिकडं नेलेल्या, त्यामुळे खूप म्हणजे लेट झालं मला. पिना तर कसल्याच घावल्या नाही त्या मला. मग नंतर ना तसं कसं चिमूला एकदा म्हटलं गौरीला साडी नेसवस तर तू पिना वगैरे हुडकून ठेव, मग गौरीचं झाले की तुला हुडकून देते ती. मग आम्ही असं केलं आणि एखादं दुसरं मदत करायला असलं की नाही लवकर होतात साड्या नेसून बरं का. पण एक जण असलं की खूप प्रॉब्लेम होतो. सगळं एकट्यालाच करावं लागतं.
त्यामुळे आणि सगळी घरातली कामं आवरून सगळं करणं सोपं नाही आहे, खूप अवघड आहे. त्याच्यात अजून मुलींचे नखरे, खूपच नखरे असतात ह्या मुलींचे. ह्याचं तर सारखं गौरी तर सारखी म्हणायची, मम्मी इथं टोचतंय, मम्मी इथं पिन लागते. आज आमच्या घरी आलेले आहेत आजीबाई, गावातील आजीबाई आलेल्या आहेत. तर त्यांच्या गप्पा चालू आहेत आमच्या घरच्या आजीसोबत. त्यामुळे आमच्या सासूबाई पण थोड्या मदत करण्यासाठी नाहीत आल्या, कारण त्यांच्या बाहेर बसल्या होत्या. मग म्हटल्या बाहेर माणसं सोडून आपण कसं आतमध्ये येऊन बसायचं, म्हणून मग त्या बाहेरच बसल्या होत्या. मग मी मुलींना रूममध्ये साड्या नेसवल्या. तर पहा कशा साड्या नेसवल्या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला. जसं जमेल तसं मी आज प्रयत्न केलेला आहे, आणि एकटी असल्यामुळे तर खूपच अवघड झालं होतं माझं साड्या नेसवणं. पहा अधूनमधून कशी लहान मुलं पळत आहेत. पहा गौरी कशी म्हणत आहेत, मम्मी मला भूक लागली आहे, फास्ट उरक ना. पण मी तर काय करू, मी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतच होते. पहा हे बहिणीचा मुलगा कसा पळत आहे मधून मधून. गौरी दमलेली आहे उभा राहून. पण तिला तर काय म्हणायचं, खूप उशीर झालं ते उभा राहिली आहे. आणि तिची साडीचा प्रॉब्लेम हा झालेला आहे, चिमूची साडी आहे ना ती छोटी होती जरा, आणि गौरीची साडी जरा मोठी म्हणजे जरा थोडीशी म्हणजे हातभर तर मोठी आहे साडी. त्यामुळे खूपच प्रॉब्लेम होत आहे. काष्टा तिचा भरपूर मोहरे येत आहे, आणि साडी पायाच्या मध्ये सारखं अडकत आहे. त्यामुळे तिच्या साडीला खूपच लेट झालं. ते अटॅचच होईना झालं तर मला त्या साडीचं काय प्रॉब्लेम झाला आहे. खूप म्हणजे काही समजणं झालं तर मला तिच्या साडीचं काय करू, खूपच मोठी झाली आहे. म्हणून मी म्हटलं चला आता तुला रिटर्न नेसवते साडी. तर ते नको नको बोलत होते, तरी पण मी म्हटलं नेसवते बाळा, थांब जरा, लगेच नेसवते, तरी पण ती नको म्हटले. मग म्हटलं थांब जरा बाई, आपण नेसवूच तुला रिटर्न, कारण की खूपच तिचं चालायचं वगैरे असतं ना, शाळेतून ते पूर्ण देवाच्या मंदिरापर्यंत, पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत यावं लागतं त्यांना. तर तिथून तिथंपर्यंत चालणं म्हणजे कसं पायात अडकणं वगैरे होतं. मग तिनं तिथं कसं आवरायचं, म्हणून म्हटलं थांब बाळा, उशीर होऊ दे, पण तुला मी साडी चांगली नेसवूनच पाठवते, थांब जरा म्हटलं. मग म्हटल्यावरती तिनं थांबले. बघा कशी उभा राहिलेली आहे. मग तिची साडी मी चेंज म्हणजे नंतर ना रिटर्न काढली आणि अजून डबल घातलेली आहे. आणि जरा मागील बाजू आहे ती, त्या साईडला मी जास्त पदर घेतलेला आहे. साडी मोठी असल्यामुळे हिचं जास्त पदर मागील बाजूस घेतलेला आहे मी. तर पहा आता मी गाठ सोडलेली आहे, आणि इकडल्या साईडला जास्त ओढलेला आहे. जी पाठीमागची बाजू आहे ना त्या बाजूला जास्त मी साडी ओढून घेतलेली आहे. तर तिथून ते अटॅच होऊन जातं, म्हणजे कसं पदराची साईड अलीकडे येते, आणि मागील बाजूच कसं आतमध्ये जातं, खोचल्यास आतमध्ये जातं. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही साडी मोठी जरी असली तरी. तर पहा, आणि ही फर्स्ट टाइम का साडी म्हणजे ही साडी मी फर्स्ट टाइम नेसवत आहे. त्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाला होता माझ्या हातून. मी साड्या पहिल्यांदा मी पेशवाई वगैरे साड्या अशी नेसवल्या होत्या मुलींना, त्या खूप सोप्या म्हणजे मला चांगल्या जमतात. पण ह्या साड्या अशा काष्टा साड्या एवढ्या नाहीत जमत मला अजून. तर पहा मी जसा होईल तसा प्रयत्न केलेला आहे, फर्स्ट टाईम आहे, तर समजून घ्या सर्वांनी प्लीज.
पहा गौरी काय म्हणत आहे, मम्मा पास कर ना, उरक ना मम्मा. त्या बिचारीचे खूपच हाल झाले बरं का. पण आज आज खूपच हाल झाले तिचे. तिने एक एक तास कंप्लीट उभा होती, 1 तास कंप्लीट उभा होती तिने. तिच्या साडी म्हणजे चिमूची साडी चांगली जमली, पण गौरीच्या साडीचा खूपच प्रॉब्लेम झाला. खूपच मोठी झाली, त्यामुळे तिला नेसवता येईना मला साडी. त्यामुळे तिनं कंप्लीट तासभर उभी होती बघा. आणि सकाळपासून जेवण नाही केलं, त्यामुळे तिला उभं पण राहू वाटत नव्हते. पण तरी पण तिने तिला साडी नेसायची खूप हौस आहे. खूप म्हणजे खूप आवडते तिला साडी नेसायला. पहा काजू कशी आलेले, माझी छोटी मुली आलेली आहे पहा. काजू. तिला पण नेसवायची होती साडी, पण ती आज शाळेला जाणार नव्हती. मग तिला म्हटलं, तुला दीदी शाळेला गेल्यावरती नंतर नेसवते साडी. मग आम्ही तिचंही साडी वगैरे नेसवून तिचा चांगलासा एकदम मस्तपैकी फोटो वगैरे काढणार आहे. तर तिने हातातच मोबाईल घेतला, पहा कसा मोबाईल घेऊन चाललेली आहे ती. खूप लेकरं आगाऊ आहेत आमची. तर पहा तुम्हाला फायनल लुक दाखवते. हे पहा, हा आहे माझा साडीचा फायनल लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून पुढील बाकीचं आहे, मेकअप वगैरे गळ्यातलं वगैरे घालायचं आहे दोघींना पण. चिमू गौरीला पण राहिलेला आहे गळ्यातलं वगैरे घालायचा. हा आहे चिमूचा लुक. कमेंट करून नक्की सांगा कशा घातल्या आहेत मी साड्या. तर हा आहे फायनल लुक. धन्यवाद.